सायन दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांना निस्पृह निर्भीड पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव। बदलापूर ठाणे येथील विविध सामाजिक उपक्रमासाठी प्रख्यात जनजागृती सेवा संस्थांतर्फे या वर्षाचा निस्पृह आणि निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कार खानदेशातील सुप्रसिद्ध सायन दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना प्राप्त झाला असून मराठीचे आद्य पत्रकार आचार्य दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त हा सन्मान देण्यात आला। सदर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ साक्री रोड धुळे या सभागृहात या ठिकाणी सायन दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांचा भव्य सत्कार या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आला। यावेळेस पुरस्कारार्थी तथा सायन दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना या ठिकाणी शाल श्रीफळ बुके देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने, माजी अध्यक्ष रवींद्र इंगडे, माजी अध्यक्ष सुनील पाटील, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संचालक प्राध्यापक मोहन मोरे, तुषार जैन, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार, गड्ड्या पैलवान, हिरामन पाटील, श्याम कानडे, राम कानडे, लाला पैलवान, संजय कानकाटे आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आणि या पुरस्काराच्या सन्मानार्थ जिल्ह्यातील व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मनोज गर्दे यांची आज एका पुरस्कारासाठी निवड झाली। त्याबद्दल आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने एक छोट्या खाणी सत्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। या छोटेखानी कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो। तसं निष्पृह, अभ्यासू, निर्भीड याच्या पलीकडे जाऊन मनोज गर्दे यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। आम्ही कामगार